मित्रांनो, इलेक्शन जवळ येते आणि आपण त्या पूर्वतयारीत आपल्या जाहिरात डिझाईन करतोय. म्हणजेच आपण आपलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आपण ही एक डिझाईन बनवलेली आहे, जी की लोकांपर्यंत पोहोचल आणि आपल्याला भरपूर ऑर्डर मिळवण्यासाठी मदत करेल. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत राऊत स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं की स्टार्टिंगला सांगितलं, प्रॉपर कन्सेप्ट घेऊन आपण AI चा देखील आपण यात यूज केलेला आहे या डिझाईनमध्ये. आणि शॉर्ट सिंपल अशी ही डिझाईन आपण बनवलेली आहे. या डिझाईनची PSD फाईल त्याचबरोबर तुम्हाला PLP फाईल देखील प्रोव्हाइड करणार आहे. तर ते कुठं मिळणार, तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. त्याच प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ते तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी लागणारा पासवर्ड हा या व्हिडिओत सिंगल स्टेपमध्ये एकाच स्टेपमध्ये दिलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओत पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पासवर्ड भेटेल. तर मित्रांनो, आता पण तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. ही आपली कशी आपण अशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे, ज्यात आपण इकडे पुणे महानगरपालिकेचं ऑफिस टाकलेलं आहे, इकडं सातारा जिल्हा परिषदेचं टाकलेलं आहे. असं मी या 2 भागांचं टाकले. तुम्ही मल्टिपल टाकू शकता, जसं तुम्हाला प्रॉपर लेवलला सेट करता येईल त्या पद्धतीनं. हे संपूर्ण PSD PLP तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो, यात तुम्ही बघू शकता एकदम बेसिक आपण फॉन्ट वापरलेले आहेत, सिंपल फॉन्ट वापरलेले आहेत आणि कस्टमरला आपला नेमका हेतू काय आहे आणि आपल्याला त्यातून काय साध्य करायचे हे आपण थोडक्यात आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीनं दाखवलेले. इकडे एक नेता दाखवलाय, जो की एक प्रचारात बोलतोय असं लोकांना फील करण्यासाठी ते आपण नेत्याची एक AI PNG वापरलेली आहे. तर मित्रांनो, हे आता आपण हाईड करत जाऊ. तुम्हाला शेवटपासून अगदी बॅकग्राऊंडपासून आपण कशा प्रकारे काम केले हे दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा हे व्हाईट बॅकग्राऊंड आहे. या डिझाईनची साईज 10x12 आहे आणि रेझोल्युशन आपण 300 घेतलेलं आहे. तर यात आपण हे बॅकग्राऊंड यूज केलेले आहे. आपण या बॅकग्राऊंड नंतर आपल्याला त्याच बॅकग्राऊंडला अजून एक टेक्स्चर अप्लाय करण्यासाठी पुन्हा एकदा आपण हे नवीन बॅकग्राऊंड यूज केलं आणि त्याला ओव्हरले मध्ये सेट केलेले ऑपेसिटी देखील तुम्ही बघू शकता. आपण 48 ठेवलेली आहे. आता पुन्हा एकदा मला थोडीशी कमी वाटली, त्यामुळे पुन्हा एकदा आपण हे एक बॅकग्राऊंड ॲड केलं. आता मल्टिपल बॅकग्राऊंड आपण या डिझाईनमध्ये ॲड केलेले आहेत. जसं की तुम्ही या साईडला बघू शकता, जे आपलं हे पहिल्या बॅकग्राऊंडचं होतं हे इथं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ह्या ज्या लाईन्स अशा उभ्या दिसतात त्या आपल्या दुसऱ्या बॅकग्राऊंडच्या, आणि जे तिसरं बॅकग्राऊंड आहे त्याच्या ह्या तिरक्या लाईन्स. तुम्ही आपल्या माऊसचा कर्सर बघू शकता. हे जे दिसतंय हे पहिलं बॅकग्राऊंड, हे जे अशी सरळ लाईन पडलेली हे हे दुसरं, आणि ही जी तिरकी लाईन आहे हे तिसरं बॅकग्राऊंड. ओके, आता आपलं बॅकग्राऊंड तर तयार झालेलं आहे. आता बॅकग्राऊंड तयार केलं आपण, त्याच्यानंतर इथे आता हे ग्रुपमध्ये मी सेट केलेलं आहे. पुणे महानगरपालिका आणि सातारा जिल्हा परिषदचं हे ऑफिस आहे. एकदम प्रॉपर लेवलला कटिंग वगैरे करून हे इथं सेट केलेले आहेत. हे फोटो आपण गुगलवरून घेतलेले. जर तुमच्याकडं हेच क्वालिटी मध्ये फोटो असतील तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकताय आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती. तर त्याच्यानंतर थोडंसं त्याला आपण इथे ह्यू सॅच्युरेशन केलेलं आहे कलर बॅलन्स करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर इथे आता आपण महाराष्ट्राची नकाशा, त्या नकाशाचे आपण इथे PNG ॲड करून घेतलेली. आणि
ब्लॅक कलरमध्ये PNG असल्यामुळे आपण त्याला ओव्हरलेमध्ये सेट केलेले आहे. तुम्ही कशा प्रकारे आहे बघू शकता. इकडे सेटिंग बघू शकता आपण काय ठेवलेली. ओव्हरले ठेवली, ओपेसिटी 100च ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता इकडे आपण ही एक नेत्याची PNG ऍड केलेली. ही आपण PNG AI मदतीने आपण बनवलेली. जर तुम्हाला माहीत नसेल अशा प्रकारच्या PNG कशा बनवायच्या, तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आपण यावरती देखील नक्कीच काम करू आणि तुमच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तर ही PNG तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण बनवलेली आहे आणि ते प्रॉपर लेवलला आपण सेट केलेली आहे. त्याच्यानंतर इकडे आता एक पब्लिकची PNG आपण ऍड केलेली, हे दुसरी PNG ऍड केली. त्याच्यानंतर आता इकडे आपण टेक्स्टवरती काम करतोय आणि हे टेक्स्ट तुम्ही बघू शकता. त्या टेक्स्टला आपण इनर शॅडो दिलेला आहे आणि त्याचबरोबर इनर ग्लो देखील दिलेला आहे. ग्रेडियंट इफेक्ट देखील आपण अप्लाय केला, पण त्याच्यानंतर आपण थोडंसं चेंजेस केला आणि डायरेक्ट आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे त्याला. हा आहे मित्रांनो, हा आहे अनेक देवनागरी फॉन्ट आणि त्यातला हा सेमी कंडेन्स्ड बोल्ड फॉन्ट. हे तर फॉन्टचं नाव तुम्हाला पाहायला मिळत असेल. त्याच्यानंतर इकडे आता आपण पॉपिन्स मीडियम फॉन्टचा यूज करून हे तयारी विजयाची हे टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे. एकदम व्हाईट आपण बेसिक टाकून घेतलेलं आहे, असं त्याला काही कोणत्याही प्रकारचं इफेक्ट आणि काही चेंजेस केलेले नाही आहेत. त्याच्यानंतर इथे आपण एक लाईन मारून घेतली, जे की आपली डिझाईनचं पार्टिशन देखील ते टेक्स्ट पार्टिशन देखील करते. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आता बाकीचा डेटा टाकायचा आहे. महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे बाकीचं टेक्स्ट आपल्याला टाकायचे. तर इथे आपण एक रेक्टेंगल शेप ॲड केला आणि हार्ड लाईटमध्ये त्याला सेट केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचे टेक्स्ट आणि ते टेक्स्ट इथे आपण टाकून घेतलेलं आहे. हा टेक्स्टचा पॉपिन्स बोल्ड हा फॉन्ट आहे. फॉन्टची साईज 35 हे तुम्ही बघू शकता. तर हा फॉन्ट फक्त टेक्स्ट हे पाहायला थोडंसं बरोबर दिसत नाही आहे, तर त्यासाठी आपण इथे पर्टिक्युलर त्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या टेक्स्टच्या समोर आपण रेक्टँगल टूलचा यूज करून हे रेक्टँगल ड्रॉ केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचसारखे सर्कल हे देखील आपण खाली ड्रॉ केलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण जे काम करणार आहे यंदाच्या इलेक्शनमध्ये हे इथे आपण मेन्शन केलेले आहे. आणि मित्रांनो, या पुढेही देखील आपण सोशल मीडिया हँडलिंग हे देखील आपण करतो. ॲड रन करणे, कॅम्पेन प्रॉपर लेवलला आपण नक्कीच काम चालू केलेलं आहे. इथे फक्त आपण या 2 पॉईंट मेन्शन केलेले आहेत. बाकी तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये तुमच्या प्रकारे तुम्ही कोणतेही अजून पॉईंट ॲड करू शकता. हा फॉन्ट आहे मित्रांनो पॉपिन्स मीडियम. सेम फॉन्ट आपण इथे यूज केला, तोच फॉन्ट इथे फक्त साईज कमी केलेली आहे. त्याचबरोबर इथे आता आपण हा पॉपिन्स सेमी बोल्ड फॉन्ट यूज केलेला आहे आणि इकडे आपण सेम फक्त कलर चेंज केलेला आणि त्याची साईज 20 ठेवलेली आणि हे जे आपलं नाव हायलाईट केलेलं आहे त्याचा कलर आणि साईज हे 25 ठेवलेली आहे. या अशा प्रकारे आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली. फायनली आपण आपला लोगो हे ॲड करून घेतलेलं आणि त्याची ऑपेसिटी देखील आपण कमी करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, फायनली आपली डिझाईन ही तर कंप्लीट झालेली. तुम्हाला यासाठी लागणारा पासवर्ड हा व्हिडिओत भेटलाच असेल. तर मित्रांनो, या डिझाईनची PSD फाईल आणि PLP फाईल हे दोन्ही तुम्हाला भेटणार आहे. त्याची लिंक ही आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली
त्याच प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण दिलेली आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.